राम राम मित्रांनो, सुदाम जिन्नसराव डवले श्री क्षेत्र राजूर इथले शेतकरी आहेत. आपण आज त्यांच्या बागामध्ये व्हिजिटला आलेलो आहोत. चांगल्या पनीरीचा बाग आहे. इथं आपण साईज आणि वजन मोसंबीचं वाढावं याच्यासाठी ट्रीटमेंट घेणार आहोत. तर आपण योगेश मस्के सरांसोबत त्यांच्याशी चर्चा करूयात. राम राम सर. राम राम. सर, कधी लावलेला आहे हा बाग? हे 2021ला. 2021ला म्हणजे 5 वर्ष कंप्लीट झाली. नाही, 5 वर्ष चालू झालं. आता चालू झालं म्हणजे 4 वर्षाचा आहे समजा. हा, तुम्ही लवकर फळ धरलंय तसं तसं. ऑटोमॅटिकच आपण धरलं नाही. अच्छा, ते लागलं ते फळ, ते त्याला ताण बसला आणि फळ बारात आलं. त्यासोबत तुम्ही आता हे आंतरपीक आंतरपीक सोयाबीन. तर आता 3.5-4 वर्षानंतर आंतरपीक बंद करायला पाहिजे. मक्का घेतली. 3.5-4 वर्षानंतर आंतरपीक बंद करायला पाहिजे. तर तुम्ही म्हणजे आमचं तर ऍडवाइस हे आहे की शेवटचं आंतरपीक असावं. तेव्हा झाडांची शेवटच करणार शेवटचे. याच्यानंतर आंतरपीक. कारण काय झालं बघा, भरपूर ठिकाणी तुमचे झाडं पिवळे पडू लागले. आता काही ठिकाणी आता इथून पुढे उत्पादन निघण्याची वेळ झाली आणि काही ठिकाणी झाडं जाऊ लागले. मग ते आपलं जे मुख्य पीक आहे याला जावायला लागले या गोष्टीमुळे. ते आंतरपीक बंद करून ह्याच झाडांना आता पुढच्या वर्षी चांगलं डेव्हलप करता येईल, आहे की नाही? बरं, आता आपण काय करू, आज आता वेट घेऊ. एक 3 प्रकारचे फळं काढा तुम्ही तुमच्या पद्धतीनं, छोटं, मीडियम आणि मोठी साईज. आणि नंतर मग आपल्या ट्रीटमेंट नंतर ते 15-20 दिवसानंतर किती वाढते आपण ते बघू. मग काढा तुमच्या पद्धतीनं. झाड लक्षात ठेवा, जास्त फळ संख्या आहे या झाडावर. एक सगळ्यात मोठ्या साईजचं काढा, ज्या बागामध्ये ॲव्हरेज मोठं असेल. एक मध्यम साईज आणि एक छोटी साईज आणि एक सगळ्यात छोटं घ्या. सर, सगळ्यात छोटी साईज. सगळ्यात छोटी साईजचं आहे 97 ग्राम. मीडियम साईज, मध्यम साईज 175 ग्राम. आणि सगळ्यात मोठं आहे 265 ग्राम. म्हणजे 90, 175 आणि 265. तर ह्या वजनाचे ॲव्हरेज फळ आपल्याकडे आहेत. आता आपण याला ट्रीटमेंट आज किंवा उद्या करूयात. आता यासोबत आता हे राजूर क्षेत्रामध्ये इकडे मोसंबी नाहीच आहे जवळपास. नाही. तुम्हाला ही संकल्पना कुठून भेटली? हे आपले पाहुणे ना आडूळचे. अच्छा. ते त्यांच्या पुढे या, त्यांचा बगीचा बघितला आणि मग आपली कल्पना आली की आपण बी बगीचा लागून पाहू. आपल्या इकडे कोणीच नाही, आपण लावलीच तरी पण आणि झाले सक्सेस. नाही, झाडं चांगले झाले तुमचे. फक्त आता काय थोडे जे चुका होत आहेत आता ते सुधारतील तुमच्या इथून पुढं. कारण आणि त्याचसोबत आता जी थोडीफार तुमची बुरशीची जी गळ चालू आहे, संजीवकाची गळ आहे. आता हे जुने फळं जे खाली पडलेले फळे तुम्ही बागेतून पटकन नष्ट करायला पाहिजे, नाही तर तो प्रादुर्भाव अजून झाडांवर होतो, दुसऱ्या फळांवर होतो. यासोबत आता गळ थांबण्यासाठी सुद्धा आपण ती ट्रीटमेंट करू, फवारणीची जी संजीवक आणि बुरशीची जी गळ आहे. आणि त्याचसोबत ड्रिप मधून औषधीची जी ट्रीटमेंट करणार आहे आपण. पिकअप जादू सोबत 1261 सोबत पिकअप जादू देणार आहे आपण. चालेल. आता तुम्हाला काय अपेक्षा आता याच्यातून? तुम्हाला काय वाटतं किती आपलं फळ साईज वाढावं जेणेकरून आपल्या उत्पादनात वाढ होईल? म्हणजे काय होईल, आता जी आपण ट्रीटमेंट करणार आहे याच्यामध्ये तुमची फळाची गुणवत्ता सुधारणार आहे, फळांचं वजन वाढणार आहे, त्याचसोबत फळांची साईज वाढणार आहे, म्हणजे आकारही वाढणार आहे आणि फळामध्ये चमक येणार आहे चांगली. आणि जे फळ तर आपलं सध्या बारीक अवस्थेतच कवडी पडते ते पडणार नाही, त्याची फुगवण चालू राहील, ती हिरवं राहील काही दिवस. आणि एक चांगली फुगवण झाल्यानंतर मग त्याच्यात शुगर कंटेंट नंतर उतरणार, म्हणजे मग आपल्याला चांगली साईज येईल. कारण आपण बागेत बघतो छोट्या साईजमध्ये काही फळं पिवळे पडू लागले आपल्याला, ते होणार नाही तो प्रकार. आपल्याला फळ थोडं जास्त दिवस हिरवं ठेवलं तर मग त्याची फुगवण चालू राहते आणि आपल्याला एक योग्य साईज येते, योग्य उत्पादन मिळतं त्याच्यातून. म्हणून वेळेवर या ट्रीटमेंट व्हायला पाहिजे, जे आपण आता सजेस्ट करतो वेळोवेळी आणि वेळोवेळी व्हिडिओ काढून टाकतोय ते. तर तुमची काय अपेक्षा आहे ते सांगा मला. हे गळ थांबली पाहिजे, आपली अपेक्षा एवढीच आहे की. आणि साईज बी
किती ग्राम पर्यंत एका फळामध्ये आपल्याला वाढ मिळाली पाहिजे? ॲव्हरेज किती आहे? 300 ग्राम लोक जायला पाहिजे. अच्छा, मग आपलं जे आता 250 ग्रामचं फळ आहे मोठं आहे ना 265चं, ते 300 ग्राम पर्यंत जायला पाहिजे. जे आपलं 100चं फळ आहे ते 200 पर्यंत जायला पाहिजे आणि जे 175चं ते 250 पर्यंत जायला पाहिजे, है ना? बरोबर आहे की नाही? म्हणजे 50-60 साईज 400-500 पर्यंत जाऊ शकते का? मोसंबी हां भरपूर बिलकुल. मोठी काही size जे तुमचं मोठं फळ आहे ना, आता आमचं काही व्हिडिओ पण आहे, वडजीचा एक व्हिडिओ आहे आपला रवी भांडे यांच्या शेतातला. त्यांची मोठी मोसंबी 340 ग्रामची विदाऊट ट्रीटमेंट केली, म्हणजे तेव्हा ते साईजसाठी सोडलेलं पण नव्हतं. 340 ग्राम. पण तो बाग आपल्यापासून म्हणजे आपल्याकडे 0 पासून नियोजनामध्ये आहे, म्हणजे तो बहार धरण्यापासून. मार्च-एप्रिल पासून स्टार्ट झाला तो बाग. तसं साईज भरपूर होते, पण मग आपण ते कशा पद्धतीत जातो झाडांसोबत, आपलं नियोजन कसं असतं, खताचं, पाण्याचं, फवारण्याचं शेड्यूल कसं असतं, बागेत रोगराई कमी पाहिजे, स्वच्छता पाहिजे. आता तुम्ही सगळी गजगज केली, आजूबाजूला मक्का, म्हणजे बागेला हवा खेळती राहायला पाहिजे, सूर्यप्रकाश यायला पाहिजे, स्वच्छता सगळी राहिली पाहिजे, तेव्हा मग आपण उत्पादन चांगलं घेतो. नाही तर रोगराईमध्ये मग बागाचे प्रॉब्लेम वाढून जातात, झाडांचे प्रॉब्लेम वाढून जातात. आता हे अंतर किती आपलं? हे 15x12. अच्छा, 15 असं आणि 2 झाडातलं अंतर 12. बरं. आता याला मेहनत कशी करता तुम्ही? मेहनत केलीच नाही लावल्यापासून. नाही पण आता हे आंतरपीक आहे म्हणजे ही मेहनत होती. मेहनत होत असेल ना आपली. केली, पण याच्यामध्ये केली. अच्छा, तणनाशक वगैरे वापरलं नव्हतं. बरं. याच्यातले तणनाशक वापरत असेल ना सोयाबीन मध्ये? हा, मग आता ते झाडांना मिळतातच ना. इकडे ही जी जागा सोडली का आपण, त्याच्यामध्ये त्याचा जारवा डेव्हलप होत असतो आणि मग तिकडे ते पोहोचतात झाडापर्यंत, कारण भरपूरशे तणनाशक आंतरप्रवाही असतात, बरोबर की नाही? ते झाडांना इजा होतात त्याच्यात. पण त्याचं तणनाशक वापरू नका असं नाही, पण त्याची शिफारशीनुसार आणि वेळेनुसार वापरायला पाहिजे. चालेल. आता तुमची पन्हेरी चांगली आहे, तुम्ही 4 वर्षापासून मेहनत करताय ह्या बागेमध्ये. तुमचे जवळजवळ 80% झाडं एकदम चांगले आहेत, कारण पानांची साईज चांगली आहे, पन्हेरीचा आकार चांगला आहे आणि काही ठिकाणी फळाची पण साईज चांगली आहे. म्हणजे झाडाला जशी पाहिजे तशी ग्रोथ दिली तुम्ही. पण तरी 20% झाडं असे आहेत की जे म्हणजे बरेचसे खराब झालेले आहेत, खराब होऊ लागले. तर तुमचं आतापर्यंत जे नियोजन होतं, तुम्हाला काय वाटतं की तुम्ही असं काय बदलाव केलं ज्यामुळे आपण दाखवूयात काही जे झाडं छोटाले आहेत की त्याच्यावरही इकडे पण दिसतंय ती पलीकडं इकडे या. आता अन्नद्रव्याच्या कमीमुळे सुद्धा बरेचसे झाड असे पिवळे पडलेले आहेत, असे गॅप पडू लागले. हे लावलेलंच नाही आता, हे पहिल्यापासून लावलेलं नाही. हे मक्का टाकली त्याच्यामुळे लावलेच नाही, आणि उपटून आणून लावले. आता तिकडे 2 झाड होते ना. मग आता तो गॅप भरणार नाही का तुम्ही? जे आता भरणार ना, आता लावणे ना. अच्छा, चालेल. मग आपण ट्रीटमेंट करू आणि एक 20-22 तारखेच्या आसपास परत एक व्हिडिओ घेऊ. म्हणजे 15-20 दिवसानंतर आपल्याला कसं वाटतं बागेत, तर मग तुम्हाला झाडांची ग्रोथ दिसेल, फळांची ग्रोथ दिसेल आणि झाडांची मुळांची सक्रियता वाढून जाईल. आणि झाडांच्या आसपास सोयाबीन मध्ये सुद्धा तुम्हाला फरक दिसेल त्या गोष्टी, कारण तुम्ही लावलेले सोयाबीन. आता झाडांच्या मुळांच्या कक्षातच सोयाबीन लावून दिला, आता ते एका ताटात 2 जण जेवू लागले. तसं नाही व्हायला पाहिजे. चला, एवढं वर्ष झालं आता, इथून पुढे आपण करून घेऊ. आणि आज आपण 4 तारखेला 4 ऑगस्टला आपण वजन घेऊन आपण ट्रीटमेंट सुरू करतोय आणि परत 15-20 दिवसानंतर आपण ज्यावेळेस वजन घेऊ, तर तुम्हालाही एक शेतकरी म्हणून योगेश सरांची जी ट्रीटमेंट आहे त्याच्यावर विश्वास बसेल. कारण कसं असतं, बोलणं वेगळं आणि रिझल्ट दाखवणं वेगळं. तर आपलं आम्ही तेच करतोय सर, जे व्हिडिओ काढून युट्यूबवर टाकतोय ना, जेणेकरून शेतकऱ्यांच्या लक्षात यावं. आज आम्ही व्हिडिओ काढतोय, 15-20 दिवसानंतर परत त्याचं काय आउटपुट मिळाले आपल्याला, त्यातून आपण जे खर्च केला याच्यातून आपल्याला काय मिळालं हे बघण्यासाठी परत तो व्हिडिओ आमचा दुसरा यूट्यूब चॅनलवर असतो. त्याचे रिझल्ट दिसतात आणि काम मला वाटतं अशाच पद्धतीचं पाहिजे की त्याचे रिझल्ट दिसले पाहिजे. बरोबर की? आणि आम्हाला आमच्या ट्रीटमेंटवर विश्वास आहे, पण शेतकऱ्याला सुद्धा विश्वास व्हायला त्याला रिझल्ट पाहिजे. चालतं. तर आपण 20 तारखेच्या आसपास, 20-25 तारखेच्या आसपास परत एकदा व्हिडिओ घेऊयात. त्यावेळेस परत त्याच झाडाचे आपण फळांचं वजन घेऊयात. तिथंही आपण छोटं, मध्यम आणि जे सगळ्यात मोठं आहे त्याचं आपण वजन घेऊ आणि बाकी सॅम्पल मग 2-4 आपण बागामधले घेऊयात. तर हे झाडाला काही बांधून ठेवा, म्हणजे आपल्याला लक्षात राहील की आपण कोणत्या झाडाचे फळं घेतले होते. लहान झाडाच्या लाईन मधलं ते हां, याच्यामधलं झाड आहे, तर आपण त्याला
आयडेंटिफाय करून त्याच्या ट्रीटमेंट आपली सगळ्या बागाची होणार आहे, वाढ सगळीकडे होणार आहे, पण आपल्याला आपण जो सॅम्पल घेतला आहे त्या झाडामध्ये किती वृद्धी झाली त्याच्यावरून आपल्याला बाकीचं बाकीचं लक्षात देतो. सर धन्यवाद सर.